अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करायला सुरुवात झाली आहे। पुण्यातून जवळपास 75,000 महिलांकडून योजनेचे पैसे परत केले जात आहेत। पैसे परत घेण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाकडून अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे। कारवाईच्या भीतीने या अपात्र महिला पैसे परत करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, कशा प्रकारे आता या महिलांचे पैसे परत घेतले जात आहेत, ही प्रक्रिया कशी राबवली जाते? अमोल, आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना जी आहे ते विधानसभेच्या आधी सुरू केलेली होती। त्यामुळे घाई गडबडीमध्ये अनेक महिलांना पात्र केलेलं होतं। त्यातल्या ज्या अपात्र महिला आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळाला होता। आणि आता जवळपास आपण पाहतोय की 5 लाख महिला ज्या आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत। एका महिन्यातली ही आकडेवारी आहे। आणि दुसरी आपण बघतोय की फक्त कमी नाही तर जे काही पैसे घेतलेले आहे, जो काही लाभ घेतलेला आहे तो सुद्धा परत करण्यासाठी महिलांनी सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत सरकारकडे प्रश्न होता की नेमकं हे पैसे परत कसे घ्यायचे, तर आता विभागाच्या वतीने जे आहे ते लेखाशीर्ष उघडण्यात आलेलं आहे। त्यामुळे त्या हेडमध्ये ते पैसे घेण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे। एकट्या पुण्यामधून जवळपास 75,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र आहेत आणि त्यांनी सुद्धा पैसे परत करायला सुरुवात केलेली आहे। राज्यभरामध्ये हा आकडा लाखाच्या वरती आहे आणि राज्यभरामधून पाहतोय आपण की सगळ्याच ठिकाणाहून हे पैसे परत करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर जे आहे ते अनेक महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत। कुठेतरी महिलांमध्ये भीती आहे की आपण अपात्र असताना सुद्धा पैसे घेतलेले आहे, त्यामुळे आपल्यावरती कारवाई होऊ शकते। या भीतीपोटी जे आहे ते अनेक महिलांनी पैसे परत करायला सुरुवात केलेली आहे। या महिलांपैकी जर आपण पाहिलं, ज्या अपात्र आहेत त्या एकतर 65 वयापेक्षा जास्त आहेत का ज्यांना दुसऱ्या योजनेचा लाभ मिळतोय, त्यातील काही महिला आहेत। दुसऱ्या आपण पाहतोय की ज्यांच्या घरी वाहनं आहेत अशा महिलांनी सुद्धा जे आहे ते पैसे घेतलेले आहेत, त्या महिलांनी सुद्धा परत करायला सुरुवात केलेली आहे। ज्यांच्या घरामध्ये नोकरीला शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा त्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा महिलांनी लाभ घेतला होता, त्या महिलांनी सुद्धा परत करायला सुरुवात केलेली आहे। आणि आपण पाहतोय की नमो योजना असेल किंवा अगदी दुसऱ्या काही महिलांसाठी योजना आहेत, त्यातून काही लाभ घेतलेला आहे आणि पुन्हा लाडक्या बहीण योजनेतून सुद्धा लाभ घेतलेला आहे। अशा महिलांनी सुद्धा जे आहे ते हे पैसे परत करायला सुरुवात केलेले आहेत। कारण शासनाच्या नियमाप्रमाणे एका योजनेतून एकदाच लाभ घेता येईल, मात्र अनेक महिलांनी 2-2 योजनेतून लाभ घेतलेला आहे। त्यामुळे कुठेतरी निश्चितपणे म्हणजे कारवाई होण्याची भीती आहे आणि या सगळ्यातून मोठ्या संख्येने महिला आपले जे पैसे आहेत ते परत करताना दिसत आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।